आर्टिस्टची दुसरी बाजू आहे ना, ही फक्त ऑर्गनायझरनाच माहिती असते. त्यांची जी छान ग्लॅमरस चकचकीत बाजू आहे ती प्रेक्षकांना दिसते. पण ऑर्गनायझर म्हणून त्यांचे म्हणजे वाईट भाषा असं नाही म्हणायचे, त्यांचे खरे रंग किंवा खरं रूप हे ऑर्गनायझरनाच कळत असतं. काय असतं ना, प्रेफरन्सेस खूप असतात आजकाल आर्टिस्टचे, की आम्हाला अमुकच फूड पाहिजे, आम्हाला आमच्या स्वतःच्याच गाडीतून यायचंय, आम्हाला व्हॅनिटी शेअर नाही करायची आहे, आम्ही बाहेर आलो तर आम्ही रूम शेअर नाही करणार बाहेर गावी आलो तर, किंवा म्हणजे आम्ही अमुक. पण मी तर असं ऐकलंय की रूम शेअर नाही करणार असं म्हणतात, पण स्वतःची रूम बंद असते आणि जाऊन दुसऱ्याच्या रूम मध्ये राहतात. एका माणसाच्या बरोबर 4-4, 5-5 जण येतात, मॅनेजर येतो, एक असिस्टंट, एक फोन सांभाळायला. एक अँकर आलाय माझा, तर तो अँकर तिथे येतो ना तेव्हा त्याची एंट्री, मग तो तयार होऊन येतो, मग त्यांचं सोशल मीडियाचं शूट चालू असतं. माझ्या प्रोग्रामला उशीर होतोय ते राहिला बाजूला, ह्यांचं ते सोशल मीडियाचं सगळं रील्स बिल मस्त चालू असतं बनवणं. मानसी, तू अनेक कार्यक्रम केलेस. आज अमृता फिल्मच्या 1-on-1 मध्ये मी तुला एक रिक्वेस्ट करणार आहे. रिक्वेस्ट ही की मिलिंद नेहमी तुझ्यासाठी एक गाणं म्हणत असतो, मानसीचा चित्रकार तो. आज या स्टेजवरून तू त्याच्यासाठी एक गाणं म्हणणार आहेस. माझ्या कार्यक्रमात तुला म्हणावंच लागेल, आणि मला माहितीये तू गाणं शिकलीयस, तुला गाणं छान येतं. मी ऐकलेलं आहे तुझं गाणं. मी गुणगुणू शकते, पण आज माझा आवाज एवढा बसलेला आहे. मला रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में, हाँ यूं ही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में. पूर्ण गाणं सुद्धा तू म्हणू शकतेस, इतका छान आवाज आहे. थँक्यू. तू आपलं उगीच आवाज बरोबर नाही. मला हे पूर्ण गाणं आवडलं असतं म्हणायला खरंच, पण कारण हे माझं आवडतं गाणं आहे, पण आज माझी ती कंडिशन नाहीये, खूप सर्दीमुळे आवाज बसलाय. मानसी, तू इतके कार्यक्रम केलेले आहेस आणि मला वाटतं बऱ्यापैकी सगळे सक्सेसफुल झालेले आहेत. थोड्याफार अडचणी येत असतील, पण असं कधी झालंय का तू अक्षरशः तोंडावर आपटली आहेस, सगळा फियास्को झालाय? एखादा इव्हेंट असा झालाय का कधी? हो, झालंय ना. म्हणजे एक तर खूपच मोठं उदाहरण आहे, ते मी सांगतेच, पण म्हणजे त्याआधी सांगते की कुठे कुठे आम्ही तोंडावर आपटतो ना बऱ्याचदा, की ऑर्गनायझर डेट चेंज करतात आणि आम्ही एका डेटच्या अँगलनी सगळं काम केलेलं असतं आणि त्या अँगलनी आम्ही सगळे आर्टिस्ट बुक केलेले असतात आणि अचानक डेट बदलते, की माझे सगळं लाईनअप तुटतं आणि मग ते आर्टिस्ट जातात, मग दुसरे घ्यावे लागतात. खूप चॅलेंजेस अशी येत असतात. कधी कोणी आर्टिस्ट आजारी पडतं, कोणी अचानक बॅकआउट करतं, कोणी काहीतरी दुसरा प्रोग्राम आलाय तिकडे चांगले पैसे मिळत आहेत म्हणून पण जातात, असेही काही कलाकार आहेत. तर असे चॅलेंजेस येत असतात. कार्यक्रमाच्या वेळेमध्ये, व्हेन्यूज मध्ये बदल होतात, त्याच्यामुळे आम्ही बऱ्याचदा तोंडावर पडतो. लोक येत नाहीत मग कधी कधी कार्यक्रमाला. कधी आयत्या वेळेस एलईडी बंद पडणं, म्हणजे ह्या टेक्निकल गोष्टी कधी हातात नसतात आपल्या, साऊंडच बंद पडणं, असे काही प्रसंग घडतात. पण एक सगळ्यात लक्षात राहिलेला माझ्या चांगला नाही म्हणायचं त्याला, पण चांगला लक्षात राहिलेला तसा एक प्रसंग आहे. जेव्हा आम्ही एक कार्यक्रम करत होतो मॉरिशसला, आणि खूप मोठं प्रोजेक्ट होतं ते, आणि ती सगळे जे ऑर्गनायझर होते ते थोडेसे अननोन होते, त्यांना कोणी इंडस्ट्रीमध्ये ओळखत नव्हतं. त्यांचा असा एवढा मोठा पहिलाच इव्हेंट होता. समोर ते कुठून तरी मला शोधत आले की तुम्ही इव्हेंट करता वगैरे, आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सगळे ओळखतात, तर यू बी अ फेस ऑफ अवर इव्हेंट असं त्यांनी मला केलं. आणि मी म्हटलं चला मॉरिशसची संधी आहे एवढी मोठा कार्यक्रम करायची, मी ताबडतोब उचलली आणि मी नीट अभ्यास केला नाही की हे कोण आहेत. माझी चूक झाली ती की मी त्या ऑर्गनायझरचा नीट स्टडी नाही केला की हे कोण लोक आहे, बॅकग्राऊंड काय यांचं असं. पण बऱ्यापैकी काम ते करत होते माझ्या बरोबर. 6-7 महिने आम्ही त्या प्रोजेक्टवर काम केलं
आणि फॉरेनला शो करणं म्हणजे विजा आणि इथून सगळ्या भानगडी असतात, म्हणजे कागदपत्र सगळी, मग ते खूप तामझाम असतो सगळा. आणि इथे काही गडबड झाली तर ऍडजस्ट करता येतात सगळे आपले. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही. तर इथून एवढी तयारी नीट करून जायला लागतं की काही राहिलं नाही पाहिजे आपलं. तर अशा पद्धतीने आम्ही ते सगळं केलं तयारी. आणि जवळजवळ 250 लोक इथून म्हणजे भारतातून मॉरिशसला येणार होती. आणि त्याच्या आधीच्या तयारीसाठी मी आणि माझी टीम ऑलरेडी आम्ही मॉरिशसला जाऊन पोहोचलो होतो. आणि तिथं सगळं ते हॉटेल बिटेल सगळं छान होतं, मस्त एकदम समुद्र किनाऱ्यावरती सुंदर असं आपण स्वप्नात बघतो तसं हॉटेल वगैरे. आणि आम्ही व्हेन्यू पण बघून आलो, मोठा व्हेन्यू, 5000 कपॅसिटीचा व्हेन्यू. तिथे ते सगळे लोक, तिथे हे सगळं ते ठाकठोक चालली होती. आमचा सेट पण लागत. म्हणजे हे सगळी तयारी झालेली होती. आणि इथून रात्री टप्प्याटप्प्याने लोक येत होती, कारण एवढ्या फ्लाईट्स अवेलेबल नव्हत्या. तर पहिली फ्लाईट ज्या दिवशी येणार होती त्या दिवशी थोडे ज्युनियर आर्टिस्ट होते. दुसऱ्या दिवशीचे अजून थोडे सिनियर आर्टिस्ट, म्हणजे एकदम सचिन पिळगावकर, महेश कोठारे वगैरे खूप मोठी मोठी मंडळी त्यावेळी आलेली होती, येणार होती कार्यक्रमात. तर त्यांची आय थिंक दुसऱ्या दिवशी होती. तर हे पहिल्या दिवशी जे फ्लाईट म्हणजे जाण्यासाठी लोक एअरपोर्टवर पोहोचले, 80 कलाकार एअरपोर्टवर पोहोचले होते. मी तिकडे होते तेव्हा, आमची तिकडे रात्र होती मॉरिशसची. आणि मला अचानक इकडच्या एअरपोर्टवरनं माझ्या टीम मधल्या एकाचा फोन आला की मानसी तू शांत राहा, फक्त आमचं ऐकून घे. म्हटलं काय झालंय असं, कारण आम्ही तिकडे सगळं रेडी आणि म्हणजे रिहर्सल झालेल्या सगळ्या आर्टिस्ट ज्या एवढ्या. तर असं झालंय की स्पॉन्सर बॅकआउट आहे. बापरे. आणि स्पॉन्सर बॅकआउट आहे म्हटल्यानंतर आपण कार्यक्रम नाही करू शकत. असं जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. म्हटलं काय, एवढ्या सगळ्या आर्टिस्टना मी तयार केलं की आपल्याला जायचंय, असंय तसंय. सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्या, त्यांच्या नाटकांचे दौरे कॅन्सल केले, लोकांनी शूटिंग पोस्टपोन केली. एवढ्या आर्टिस्टचं मी बोलले सगळ्यांची. आणि आता त्याला सांगायचं की कार्यक्रम होत नाहीये आणि मॉरिशसचं तिकीट हातात आहे, सगळ्यांच्या हॉटेल बुक आहे, पण त्यांना तिथे आणता येत नाही. कारण जर स्पॉन्सर बॅकआउट असेल तर ऑर्गनायझर ना हॉटेलचे पैसे देऊ शकणार आहे, ना त्यांना रिटर्न तिकीट देऊ शकणार आहे. सो इथून एवढ्या लोकांना तिकडे न्यायचं मॉरिशसला कार्यक्रम नसताना, ही मोठी रिस्क होती. त्याच्यामुळे इथल्या सगळ्यांनी असा निर्णय घेतला की आता कोणालाच न्यायचं नाही मॉरिशसला, हा सगळा कार्यक्रम कॅन्सल असा डिक्लेअर करायचा. आणि त्यांनी इथे एअरपोर्टवरती हे सगळं डिक्लेअर केलं. सगळे शॉक मध्ये गेले आर्टिस्ट सगळे. काही आर्टिस्ट घरातून निघत होते, त्यांना थांबवलं की निघू नका, आता कार्यक्रम कॅन्सल आहे. आणि मी तर रडायलाच लागले, कारण मला दिसतंय समोर की एवढ्या सगळ्यांना मला तोंड द्यायचंय, तिथे जाऊन भारतात जाऊन या सगळ्यांना मी काय उत्तर देऊ. आणि फॉर नो फॉल्ट ऑफ माइन, माझी काहीच चूक नव्हती ह्या सगळ्यामध्ये. आणि मी तिथे एकदम कोसळलेच. म्हणजे तर माझी टीम होती, त्यांनी मला सावरलं, नाही तुम्ही काळजी करू नका, आपली काहीच चूक नाही. आणि तुम्हाला सांगते, मला म्हणजे ती रात्र आम्ही कशी बशी काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आपली इंडस्ट्री जी आहे ना मराठी, ती इतकी कुटुंबासारखी आहे ना, त्याचा मला तेव्हा अनुभव आला. मला इथून ना महेश कोठाऱ्यांचा फोन आला, इकडून मला अमेय कोपकरांचा फोन आला, अजून सचिन पिळगावकरांचा फोन आला की मानसी तू काळजी करू नको, तुझी काही चूक नाहीये, आम्हाला माहिती आहे, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, तुला तिथे काही अडचण आहे का ते आम्हाला सांग, आम्ही इकडे मुख्यमंत्र्यांना भेटतो, आम्ही इकडे लोकांना हे करतो की तुझा काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही सॉल्व्ह करू, पण तू टेन्शन घेऊ नकोस कुठलंही. तर मी म्हटलं नाही, मला असं काही टेन्शन नाहीये, पण म्हणजे परत येण्याचं वगैरे. तर तर मला तोंड कसं दाखवू हा प्रश्न होता. मग आमची तिकीट रिटर्नची आली आणि आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच इकडे भारतात परत आलो. आणि आल्यानंतर मग मी ठरवलेलं की प्रत्येकाला स्वतः फोन करायचा. मी स्वतः एकदा टीम मेंबरने सगळ्यांना सांगितलं, पण मला ते हे नव्हतं. आणि गंमत म्हणजे दुसऱ्या दिवशी इथे पेपरात बातम्या, हेडलाईन की असं सगळे मॉरिशसचा कार्यक्रमचा कसा फियास्को झाला वगैरे वगैरे. माझी हवा टाईट की माझं कुठे नाव आहे का, तर लकीली माझं कुठेही नाव नव्हतं, कारण मी त्या ऑर्गनायझर मध्ये मी नव्हते ना. मी फक्त हे सगळं डिरेक्शन माझ्याकडे होतं, माझं नाव नव्हतं. पण मला ते इतकं
इतकं लागलं होतं ना मनाला माझ्या, की आपल्यासाठी एवढी लोक आले, मेहनत तर दुसरी गोष्ट, पण माझ्यासाठी आज एवढी लोक आली आहेत आणि त्यांना मी तोंडावर पडल्यासारखं झालंय सगळं कॅन्सर. तर त्याचं मला एवढं गिल्टी फिलिंग होतं ना. मग ते हळूहळू कसं बाहेर पडलं, की मी जेव्हा प्रत्येकाला फोन करायचे की आय एम रिअली सॉरी, असं असं झालंय, तर समोरून मला सांगायची नाही नाही तुझी काय चूक नाहीये, हे असं होतं बऱ्याचदा, तर तू काय असं गिल्टी वाटून घेऊ. हे मला इंडस्ट्रीने तेव्हा इतका सपोर्ट दिला ना छान, तर तो मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडायला मला साधारणपणे महिना लागला. आणि तो पिरियड असा होता की मला आता वाटत होतं की झालं आता माझं करिअर संपलं या लाईन मधलं, की मी आता चांगले चांगले इव्हेंट केले पण लोकांना आता असंच वाटणार की हेच लक्षात राहणार. पण असं काहीही झालं नाही. उलट मला साधारण 15 दिवसात इथे आल्यानंतर मला फिल्मफेअरचा फोन आला, पहिल्या फिल्मफेअरसाठी, की आम्ही पहिलं मराठीत फिल्मफेअर सुरू करतोय, तुम्ही भेटायला याल का. तर मी त्यांना भेटायला गेले आणि आपलं एक माइंड गिल्टी माइंड असतं ना, तर मी त्यांना मीटिंग मध्ये पहिलाच सांगितलं की आत्ताच माझ्या बाबतीत असं असं झालंय, तुम्हाला बाहेरून कळण्यापेक्षा मी सांगते की आमचा असं असं एक फियास्को झालाय मॉरिशस. ते म्हणले की त्याचा काय संबंध, आमचा त्याच्याशी काय संबंध नाही, तुम्ही आमचा इव्हेंट करणार का. तर मला इतकं बरं वाटलं आणि त्या सगळ्या ह्याच्यातून मी अशी पटकन बाहेर आले आणि मी पहिलं फिल्मफेअर एवढं दणक्यात केलं. आणि आज मला एवढं छान वाटते की आता मी एप्रिलमध्ये 10वं वर्ष आहे फिल्मफेअरचं. सलग 10 वर्ष मी फिल्मफेअर करते मराठी, आणि हे 10वं वर्ष. ग्रेट. तर तो एक प्रसंग मी म्हणजे तो इव्हेंट विसरणार नाही. एक इव्हेंट झाला. आता मला सांग, कुठल्या काही पर्सनल व्यक्तीने तुला असा त्रास दिलाय का, कारण हे आमचं क्षेत्र आहे, ही काय ह्याच्यात आली आहे, किंवा कोण कॉपरेट केलं नाही तुला, मुद्दाम जाणून बुजून कुठेतरी असं क्रॉस तिला पकडूया कुठेतरी, असं झालंय का. होतं काय होतं ना, एक बाई आपल्यावरती थोडस मिरे वाटते असं काही पुरुषांना वाटू शकतं आणि वाटतं पण. त्यामुळे थोडस दाबण्याचा प्रयत्न होतो. या क्षेत्रात खूप लोक आहेत जे इव्हेंट ऑर्गनाईज करतात. नाही होतं ना असं की एक बाई, आणि तिथे कसं होतं मग सगळं ते फिरून येऊन माझ्या अंडर येतात सगळ्या गोष्टी. तर मग ते असं वाटतं कधी कधी की एक बाई आपल्यावरती राज्य करते की काय, उगीच असं. मी असं कधीच फिलिंग देत नाही कोणाला, पण असं होतं कधी कधी आणि त्रास द्यायचा प्रयत्न सुद्धा होतो, झाला आहे. आणि पण मी शांतपणे त्याच्यावरती मी फार चिडचिड वगैरे करत नाही. फार नाही पटलं तर मी ते काम सोडून देते. मी सांगते की मला यांच्यावर आता नाही करायचंय, मला जे कम्फर्टेबल वाटतं त्यांच्यावर मी काम करते. तेवढं आता गेल्या 10 वर्षात मी गुडविल कमवलंय, की आज माझ्या नावावर एक विश्वासार्हता आहे, गुडविल आहे, की माझ्याकडे बघून लोकांना वाटतं की हा हिच्यावर भरोसा टाकू शकतो. एवढं नाव मी नक्की कमवलंय. हे जे बॅकस्टेज आर्टिस्ट असतात त्यांचा किती सहयोग असतो किंवा त्यांचं क्रेडिट किती असतं हे कार्यक्रम अरेंज करण्यामध्ये. खूपच, म्हणजे जसं मी त्यांच्याविषयी सांगते. मग अशी मी जे म्हंटल ना की एक कार्यक्रम म्हणजे त्याचं क्युरेट होणं किंवा तो सगळा तयार होणं क्रिएटिव्हली याला 1-1.5 महिना लागतो. पण खरी परीक्षा कुठे असते तर एक्झिक्युशन मध्ये. तर जेव्हा एक कार्यक्रम तुम्ही एक अवॉर्ड फंक्शन करता तेव्हा त्याचं जे एक्झिक्युशन असतं, म्हणजे तो कार्यक्रम ते 3-4 तास सलग तो रन करणं, ही फार मोठी सत्व परीक्षा असते. आणि ही समोर बसणाऱ्या प्रेक्षकांना कधीच माहिती नसते की बॅकस्टेजला काय चालू आहे. तिथे जे म्हणजे युद्ध चालू असतं. म्हणजे अनेकदा मी बॅकस्टेजला येते कोणाला तरी व्यक्तीला भेटायला, एखादी आर्टिस्ट असेल जी मैत्रीण आहे ती मला आता पटकन इथे दिसत नाही, जाऊन भेटूया म्हणून इथे एवढा गोंधळ असतो, एकमेकांच्या अंगावर ओरडत असतात, तिथे ते डान्स किंवा काहीतरी चालू होतं, स्किट चालू असतं, पण एवढा तुम्हाला कळणार पण नाही, परंतु सगळा शो व्यवस्थित जात असतो. कारण तो शो जेव्हा आपण एखाद्या चॅनलवर बघतो, अरे किती शांत झालं आणि मागे काय गडबड झाली होती एवढी, असं वाटतं अनेकदा. ती जी चेन आहे ना मागची बॅकस्टेजची संपूर्ण, त्याच्यातला एक जरी घटक चुकला ना तरी त्याचा परिणाम होऊ शकतो. कोणी एक जण जरी स्लो झाला किंवा तो म्हणजे अगदी टेलिप्रॉम्प्टरवरती स्क्रिप्ट जातंय आणि तो लेखक 2 मिनिटं जरी सिगरेट प्यायला गेला बाजूला तरी इथे अडतं की टेलिप्रॉम्प्टरवर काहीच दिसत नाही, मग ते अँकर असेच उभे राहतात, काहीच नाही. हे अशा घटना घडतात. तर त्याच्यामुळे एक जरी त्या चेन मधला ट्रॉफीवाला माणूस आहे तो अलर्ट नसेल की ट्रॉफी आणायची विंग येतो, तर तुम्ही जसं मगाशी म्हणालात की उशीर होतो आणायला किंवा माईक आणलाच जात नाही किंवा त्या मुली येतात
ना हॉस्टेसेस साडीवाल्या त्या पटकन बाजूला जात नाही, त्या तिथेच उभ्या राहतात. मग त्यांना विंगेतून आरडाओरडा करून सांगतात लोक की मागे या, कारण त्या तिथेच उभ्या राहतात. मग असे सगळे प्रसंग मागे चालू असतात. आणि ते कॉम्पेअर पण ते वाचत असतो स्क्रीनवरचं, त्यामुळे त्याचे डोळे असे वर दिसतात, तसं वाचत असतो, ते कळतं सगळं. आता कसं झालंय, आता चॅनलला ना आर्टिस्ट हवे असतात, ऍक्टर्स हवे असतात, फेस हवा असतो. पण मग ऍक्टर्सना स्वतःच बोलता बऱ्याच म्हणजे काही जणांना येतही, पण सगळ्यांना येतं असं नाहीये. मग त्यांना लिहून द्यावं लागतं. मग एवढं मोठं लिहून दिलेलं पाठ होऊ शकत नाही. मग ते सारखं बदलत, मग ते टेलिप्रॉम्प्टरवर टाकावं लागतं. त्यामुळे ह्या काळाच्या गरजा आहेत. पण ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तो एक नॅचरलनेस जो होता की एकमेकांशी बोलताना, आता तुम्ही कसं मला कुठलाही आपलं काही स्क्रिप्टेड नाही आजचं आपलं संभाषण, पण तुम्ही मला सहज गप्पा मारतोय, यातला एकही प्रश्न आपण आधी एकमेकांशी बोललेलो नाहीये. पण ह्या जो नॅचरलनेस आहे ना, तो अशा म्हणजे ह्या रिक्वायरमेंट्समुळे आता राहिलेला नाहीये. मग ही काळाची गरज आहे असं म्हणायचं. हो, खरंच गोष्ट आहे, कारण तेवढा वेळ नाहीये द्यायला. कितीतरी वेळा असे आयत्या वेळेस येतात, मग शब्द अडकतात त्यांचे, मग ते रिहर्सलला पण वेळ देत नाही, असेही कलाकार आहेत. पण मी या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. मी म्हणजे अँकरिंगना सांगते की मला 3 रिहर्सल मस्ट आहेत. पहिलं रिडिंग, मग प्रॉपर रिहर्सल, मग पुन्हा टेलिप्रॉम्प्टरची रिहर्सल. कठीण मराठी शब्द वाचता येत नाही त्यांना, कारण इंग्लिश मिडियम मध्ये शिकलेले आहेत आजचे हिरो हिरोईन, त्यामुळे तो शब्दच त्यांना माहिती नसतो. अरे ते तर अडकतात तिथे. म्हणजे स्पॉन्सरची नावं चुकणं ह्याच्यासारखं मोठं म्हणजे दुःख नाहीये माहितीये का. बापरे, तिथं मोस्ट म्हणजे फजिती म्हणावी अशी आहे की कितीतरी वेळा अँकर ना बरोबर स्पॉन्सरचंच नाव चुकीचं घेतात. म्हणजे आर्टिस्टची नावं चुकीची घेतात, पण ज्यांनी आपल्या कार्यक्रमाला पैसे दिले त्यांचंच नाव चुकीचं घेतलं जातं किती वेळा. तर ते तर म्हणजे म्हणून ते त्यांच्या डोळ्या घालून गेलेलं पाहिजे स्क्रिप्ट सगळं. पण एवढा वेळ 50% आर्टिस्ट देतात, 50% नाही. त्यांच्याकडेच वेळ नसतं ना शूटिंगच्या, तरी बिचारे काय. म्हणून मी बऱ्याचदा असं म्हणते की जे आर्टिस्ट वेळ देतील त्यांनाच करूयात आपण अँकर. हो, मग काय करणार ना आता, ज्यांना आम्ही 1 तास येणार, आम्ही 2 तास रिहर्सलला येणार, अशा लोकांना घ्यायचंच नाही. आर्टिस्टचे या प्रोग्राम अरेंज करताना काय काय टँट्रम असतात, कोण कोण काय काय आपले रंग दाखवतो. आर्टिस्टची दुसरी बाजू आहे ना, ही फक्त ऑर्गनायझरनाच माहिती असते. त्यांची जी छान ग्लॅमरस चकचकीत बाजू आहे ती प्रेक्षकांना दिसते. पण ऑर्गनायझर म्हणून त्यांचे म्हणजे वाईट भाषा असं नाही म्हणायचे, त्यांचे खरे रंग किंवा खरं रूप हे ऑर्गनायझरनाच कळत असतं. त्यामुळे पण रूप म्हणजे काय, थोडंसं एक्सप्लेन कर ना. मी असं टँट्रम असं नाही म्हणत, पण काय असतं ना, प्रेफरन्सेस खूप असतात आजकाल आर्टिस्टचे, की आम्हाला अमुकच फूड पाहिजे, आम्हाला आमच्या स्वतःच्याच गाडीतून यायचंय, आम्हाला व्हॅनिटी शेअर नाही करायची आहे, आम्ही बाहेर आलो तर आम्ही रूम शेअर नाही करणार बाहेर गावी आलो तर, किंवा म्हणजे आम्ही अमुक. पण मी तर असं ऐकलंय की रूम शेअर नाही करणार असं म्हणतात, पण स्वतःची रूम बंद असते आणि जाऊन दुसऱ्याच्या रूम मध्ये राहतात. मित्र मैत्रिणींच्या किंवा मैत्रिणी मित्रांच्या घरी. ते आम्ही असं बघून न बघितल्यासारखं दुर्लक्ष करतो या गोष्टींकडे, कारण तो त्यांचा पर्सनल चॉईस आहे. पण असेही असतात, असेही प्रसंग येतात, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण त्यांचा वैयक्तिक प्रश्न म्हणून आम्ही तो सोडून देतो. पण बऱ्याचदा काय होतं ना, बाहेरगावी ना असे चॉईसेस ठेवणं, टँट्रम नाही म्हणत मी, पण चॉईसेस ठेवणं कधी कधी चुकीचं ठरतं. कारण ना बाहेरगावी तेवढ्या प्रमाणामध्ये सगळ्या त्या व्हॅनिटी व्हॅन्स नसतात, हॉटेल्स तेवढ्या प्रमाणात नसतात, कधी कधी रूम शेअर करावी लागते. आम्हालाही आवडत नाही की आर्टिस्टला रूम शेअर करायला सांगणं, शक्यतो नाहीच करायला पाहिजे. पण कधी रूम शेअरिंग म्हणजे कसं की आता तुम्हाला एका ठिकाणी जायचंय, इव्हेंट आहे, तर तिथे पाठीमागे मेकअप रूम्स असतात, तर त्या लिमिटेड असतात बाहेरगावी, तर तिथे एकत्र थोडा वेळ मेकअप करून बसणं हे सुद्धा काही काही वेळा आर्टिस्ट म्हणतात आम्ही नाही बसणार कोणावर, मग आम्हाला स्वतंत्र मेकअप. तर कधी त्या ठिकाणी ते अवेलेबल नसते, मग आम्हाला त्या आर्टिस्टला मनवावं लागतं तेव्हा की इथे नाहीच आहे, प्लीज तुम्ही करा ऍडजस्ट असं सांगावं लागतं. किंवा अमुकच एक फूड पाहिजे, तर बाहेरगावी वगैरे आता सगळ्या प्रकारचं फूड मिळतं असं नाहीये. मग ते म्हणजे ते त्यांना मनवणं एक काम असतं. तर
मला स्वतः एवढं करायला नाही लागत. आता माझी टीम खूप कसलेली आहे, तर मी माझ्या टीमला सोडते मग आर्टिस्ट वरती की तुम्ही त्यांना मॅनेज करा. आता असे आपले आर्टिस्ट ना तसे बरेच सगळे मराठीतले असे खूप त्रासदायक नाहीये, थोडंसं म्हणतात हे पाहिजे ते पाहिजे, पण जरा समजावलं की ऐकतात. पण अशा प्रकारचं ना थोडंसं असतं आर्टिस्टचं की असंच पाहिजे, किंवा मी हे गाण्यावर परफॉर्म नाही करणार, हे दुसऱ्या आर्टिस्टचं गाणं आहे मग मी त्याच्यावर का परफॉर्म करू. पण आता आम्हाला काहीतरी आम्ही क्रिएटिव्हली विचार केलेला असतो की मला आता लावण्यांचं मेडली करायची, तर मला लावणी मेडलीमध्ये हे गाणं हवंय, तर ती आर्टिस्ट म्हणते की हे हिचं गाणं आहे, मी नाही करणार त्याच्यावर परफॉर्म. असे प्रसंग पण येतात. मग परत आम्हाला त्याच्यात त्यांना समजवायला लागतो किंवा गाणी चेंज करावी लागतात. मग आता हल्ली सगळ्याच आर्टिस्ट, म्हणजे चांगली गोष्ट आहे की स्वतःचे हेअर मेकअप सगळं स्वतःची टीम आणतात, स्वतःचा स्टाफ आणतात, आणि मराठी आर्टिस्ट तर चांगले दिवस आले, ती चांगली गोष्ट आहे. पण आम्ही ऑर्गनायझर म्हणून आम्हाला हा सगळा ताफा खूप सांभाळणं कधी कधी अवघड होतो, कारण एका माणसाच्या बरोबर 4-4, 5-5 आर्टिस्ट जण येतात, मॅनेजर येतो, बॉय येतो, फोन सांभाळायला. तर हे आता पूर्वी एवढं नव्हतं ना हे सगळं. तर आता हे सगळे नवीन पिढी आहे, त्यांना हा सगळा ताफा शिवाय त्यांचे सोशल मीडियाचे त्यांचं हे असतं माहितीये ना, की म्हणजे आता एक अँकर आलाय माझा, तर तो अँकर तिथे येतो ना तेव्हा त्याची एंट्री, मग तो तयार होऊन येतो, मग त्यांचं सोशल मीडियाचे शूट चालू असतं. माझ्या प्रोग्रामला उशीर होतोय ते राहिला बाजूला, ह्यांचं ते सोशल मीडियाचं सगळं रील्स बिल मस्त चालू असतं बनवणं. ठीक आहे, आताच्या ह्याचं रिक्वायरमेंट आहे, पण असे काही बदल असतात किंवा असं काही टँट्रम असतात. कॉस्ट्युमच्या बाबतीत तर आर्टिस्ट खूपच म्हणजे असतं, मी हे नाही घालणार, मी ते नाही, मला हा कॉस्ट्युम डिझायनर नको, मला हा कपडेच आवडले नाही, रिजेक्ट करतात. 10-10, 20-20 हजाराचे कपडे रिजेक्ट करतात आर्टिस्ट, की आम्ही हे आयत्या वेळेस घालणारच नाही, आम्हाला नवीनच पाहिजे. मग ते कॉस्ट्युम साठी वगैरे सगळे स्पॉन्सर असतील ना? नाही, कॉस्ट्युम डिझायनर हा आम्ही अपॉइंट केलेला, हायर केलेला. तुम्ही हे सर्व स्पॉन्सर कुठून मिळवता? म्हणजे आता एखादा मोठा अवॉर्ड फंक्शन आहे, तर फॉर एक्झाम्पल फिल्मफेअर आहे किंवा मटा सन्मान आहे, तर हे लोकांच्या स्वतःच्या मार्केटिंग टीम्स असतात. तर ते त्यांचा एवढे मोठे मोठे ब्रँड आहेत मार्केटमध्ये, ते जातात की आमचं असं असं अवॉर्ड फंक्शन आहे, आणि इनफॅक्ट त्यांचे तर असे 2-2, 5-5 वर्षाचे बांधलेले स्पॉन्सर्स असतात. तर त्यांना हे स्पॉन्सरशिप मिळवणं थोडं सोपं असतं त्या मनाने, म्हणजे इतकं सोपं नाहीये कोणाला स्पॉन्सरशिप आजच्या काळात मिळवणं, पण लहान कार्यक्रमांना स्पॉन्सर्स गाठणं हे थोडं अवघड जातं. मग त्यासाठी तो कार्यक्रम कसा चविष्ट रंगारंग असेल हे दाखवावं लागतं. मग त्यासाठी ते माझ्याकडे येतात की तू चांगले कलाकार घ्या, तुम्ही मोठे कलाकार घ्या, काहीतरी असं इंटरेस्टिंग असू द्या कार्यक्रमात. मग ह्याचा आम्हाला विचार करावा लागतो की जेणेकरून त्यांना त्यांचं प्रॉडक्ट विकता येईल स्पॉन्सर पुढे. सो ते अल्टिमेटली आमच्या थ्रू जातात गोष्टी, पण ऍक्च्युअल मिळवण्याचं काम म्हणजे ते लोक करत असतात. पण स्पॉन्सर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, कारण त्यांच्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही. आणि अजून एक सांगते की इव्हेंट मधून पैसे मिळवणं हे आता इतकं सोपं राहिलेलं नाहीये ऑर्गनायझर्सना. इव्हेंटमुळे कलाकारांना किंवा आमच्या टीमला आणि यांना पैसे मिळतात, पण ऑर्गनायझरला इव्हेंट करून त्याच्यातून पैसे मिळवणं हे म्हणजे मध्यम प्रकारच्या लोकांना, मोठ्या लोकांना चांगले पैसे मिळतातच, पण ते तसं अवघड असतं. कारण म्हणजे आता कसं झालं ना, मधल्या काळात कोविड आला, तो कोविडमुळे इंडस्ट्री एवढी अफेक्ट झाली, कुठे पूरच येतो, कुठे काही संकट येतं, तर पहिला अफेक्ट हा सगळा इव्हेंट वरती येतो. म्हणजे कोविडमध्ये तर असं झालं होतं ना की सगळ्यात पहिले बंद होणारी म्हणजे फिल्म इंडस्ट्री होती इव्हेंटची, फिल्मपेक्षा सुद्धा, कारण गर्दीत जमवायची नाही. आणि सगळ्यात शेवटी सुरू झाले ते इव्हेंट, कारण गर्दी थोडे 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 करत लोक सिनेमाना जायला लागले, नाटकांना जायला लागले. पण इव्हेंटची गर्दी 3 वर्ष आमचे अतिशय 2 वर्ष वाईट गेली इव्हेंट इंडस्ट्रीला. आणि आजकाल सगळ्या क्षेत्रांमध्ये कॉर्पोरेट घुसलेले आहेत. हो, तर त्याचा काय फरक पडला या इव्हेंट्सवर? हो, आता कसं झालंय माहितीये का, मी मगाशी म्हटलं तसं की छोट्या संस्थांना इव्हेंट करणं तर परवडेन असं झालंय. कारण इव्हेंटचा जो खर्च आहे दिवसेंदिवस तो वाढतोय, व्हेन्यूचा रेंट असतो, हे सगळं जमवाजमवी खूप पैसे लागतात ह्या सगळ्याला. तर त्याच्यामुळे काय होतं की कॉर्पोरेटकडे हे अशा प्रकारचे पैसे असतात, आणि कॉर्पोरेट जो मोठा स्वतःचा ब्रँड असला तर त्यांना अजून त्यांचे इन्व्हेस्टर्स म्हणा, स्पॉन्सर आणणं सोपं जातं. सो बरेचसे मोठे इव्हेंट हे आता कॉर्पोरेटच असतात.
हे सगळी कॉर्पोरेट बॉडीजच मोठे इव्हेंट करतात. म्हणजे नॉट ओनली अवॉर्ड फंक्शन, तुम्ही आता क्रिकेटच्या मॅच बघा, मोठे पॉलिटिकल फंक्शन्स बघा, धार्मिक मोठे मोठे फंक्शन्स असतात, त्याच्यानंतर लग्नाचे वेडिंगचे असतात. तर म्हणजे हे सगळे वेडिंगचे पर्सनल आहे, पण ह्या बाकीचे जे इव्हेंट आहेत हे करणारे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीज असतात, त्यांनाच एक शक्य असतं. आता हे वेडिंगचा विषय आला म्हणून विचारते, वेडिंगचे फंक्शन्स पण तू करते का? नाही, वेडिंग फंक्शन हा एक पूर्णपणे वेगळी विंग आहे, ते एक स्पेशलाइज्ड विंग आहे, त्याच्यामध्ये मी अजून कधी गेले नाहीये. आता हे क्षेत्र इतकं ग्लॅमरस आहे की अनेक नवतरुण आणि तरुणींना वाटतं की आपण पण या क्षेत्रात येऊया. आता तुला इतका अनुभव आहे तुझ्या गाठीशी, तर तू त्यांना काय सांगशील? हे कसं क्षेत्र आहे, या नका येऊ, किंवा त्याच्यासाठी तुम्हाला काय स्पेशल आत्तापासून करायला लागेल, असं काय सांगशील त्यांना? कसं आहे, इव्हेंट ना हा अत्यंत इंटरेस्टिंग प्रकार आहे. कारण इव्हेंटमध्ये प्रत्येक इव्हेंट वेगळा आहे, इव्हेंटचा प्रत्येक दिवस वेगळा आहे. इथे तुम्हाला रोज नवीन माणसं भेटतात, रोज नवीन नवीन करायची संधी मिळते. सो इव्हेंट मॅनेजमेंट हे खूप इंटरेस्टिंग फील्ड आहे. असं म्हटलं तर याच्यात पैसे पण चांगले आहेत. म्हणजे त्यामध्ये कमी वेळात चांगले पैसे मिळवण्याची संधी आहे. सो इव्हेंट मध्ये जास्तीत जास्त लोक यावीत, खरं म्हणजे चांगलं क्षेत्र आहे हे. आणि फक्त त्याच्यात ज्या गरजा आहेत इव्हेंट करण्यासाठी, काय कौशल्य लागतं, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले अत्यंत मेहनत करायची तयारी पाहिजे. दिवस रात्र मेहनत करावी लागते इव्हेंटसाठी. पेशन्स लागतो, समोरच्याशी डील करणं, क्लायंट बरोबर डील करणं, आर्टिस्टशी डील करणं, ह्याच्यामध्ये मला खूप पेशन्स लागतो. एक कोऑर्डिनेशनचं स्किल असतं की एखादी गोष्ट आपल्याला हवी तशा करून घेणं समोरच्याकडून, हे एक स्किल असतं, ते तुम्हाला असलं पाहिजे. गोड बोलता आलं पाहिजे, नंतर तुम्ही असं झालात ना की लोक पळून जातात की नको यांच्यावर काम करणं नको. आपण स्वतःच्या कामाविषयी कॉन्फिडन्स हवा असं मला वाटतं. कारण तू ज्या तऱ्हेने नेहमी वागतेस त्याच्यामुळे तू खूप कॉन्फिडंट आहेस तुझ्या कामाच्या विषयी. थँक्यू. तो असल्याशिवाय मी समोरच्याला कन्व्हिन्सिंग वाटली पाहिजे की मला एखादं लाखो रुपयाचं एक इव्हेंट असतो, लाखो रुपये इव्हेंटवर खर्च होतात, तेव्हा माझ्याकडे बघून त्यांना विश्वास वाटला पाहिजे की हिला झेपेल ना हे सगळं. तर हा विश्वासासाठी मला स्वतःला कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. तर मी तो विश्वास त्यांच्यात निर्माण करेन आणि नंतर तो सवयीने त्यांना माहिती होतं. पण त्यामुळे नवीन कंपनीवरती जेव्हा इव्हेंट द्यायची वेळ जाते तेव्हा धाकधूक असतेच कोणालाही. म्हणून कसलेल्या आता छान मुरली आहेस. नवीन कंपनी म्हणणार नाही तुला कोणी. माझी नवीन आता नाही राहिली, ज्यांना यायचं या क्षेत्रात त्यांच्यासाठी. तर म्हणून सुरुवातीला काही दिवस कुठेतरी उमेदवारी करायला पाहिजे जर इव्हेंट करायचे असतील तर. आता आजकाल तर इव्हेंट मॅनेजमेंटचे कोर्सेस पण खूप आहेत, तर तेही करू शकतात म्हणजे ज्यांना करायचे ते. किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे कोणाकडे तरी थोडे दिवस उमेदवारी करायची, इव्हेंटचं काम समजून घ्यायचं, पहिले बॅकस्टेजला जाऊन बसायचं की बॅकस्टेज कसं चालतं, आपलं टेम्परामेंट आहे ना हे सगळं म्हणजे पचवण्याचं. हे सगळे जे फास्ट म्हणजे तिथे स्पीड लागतो ना, मागे कामाला स्पीड असला पाहिजे, वाघ असलं पाहिजे कामात, पटकन निर्णय घेण्याची क्षमता. करेक्ट, परफेक्ट वर्ड आहे हा, की निर्णय घेण्याची क्षमता. क्षणात तुम्हाला निर्णय बदलत जातात. आता हे नाही, आता ते नाही, पटपट चेंज करता आलं पाहिजे. तर हे तुम्हाला सगळं जमतंय ना हे तुम्ही अंदाज घ्यायचा मागे की हे मला जमतंय ना. आणि मग त्यातलं कुठलं डिपार्टमेंट आपल्या योग्यतेचं आहे, की बॅकस्टेज मॅनेजमेंट करता येणार आहे आपल्याला कॉस्ट्युम सांभाळता येणार आहे का, मेकअपचं हे सांभाळता येणार आहे का, डान्सर्सचं म्हणजे सगळा ताफा सांभाळता येणार आहे, आपण याच्यात कुठे फिट होतो हे थोडंसं म्हणजे 2-4 वर्ष एक काम केलं ना की कोणालाही ते सहज शक्य आहे. असं की फार अवघड आहे अशातला भाग नाही, पण म्हणजे दिसतं तेवढं सोपं पण नसतं. पण तुमचं तेवढं डेडिकेशन असेल तर तुम्ही करूच शकता. आता थोडंसं काही पर्सनल गोष्टी विचारते. घरी कोण कोण असतं तुझ्या आणि किती तुला ते सहकार्य देतात? तुम्ही म्हणालात तसं तुम्ही दिलीच ओळख करून. माझा नवरा मिलिंद इंगळे गायक आहे, त्यामुळे त्याचे स्वतःचे गाण्याचे कार्यक्रम, दौरे, त्याची रेकॉर्डिंग्स, आमचा स्वतःचा स्टुडिओ आहे पार्ल्यामध्ये, सो त्याच्यात तो बिझी असतो. आणि माझा मुलगा पण म्युझिशियन आहे, तोही या क्षेत्रामध्येच आहे. पण आमचं कसं आहे, तिघही आम्ही फ्रीलान्सर आहोत, त्याच्यामुळे आम्ही तिघही एकमेकांना ऍडजस्ट करून म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या वाटून घेतो. आणि सगळे सहकार्य करावंच लागतं, कारण कधी कधी असं होतं की महिनाभर मी नाहीच आहे,
कधी असं होतं की 8 दिवस तो घरी नाहीये. तर असं आम्ही तिघही 3 वेगवेगळ्या ह्याच्यावरती असतो. आमच्यात कोऑर्डिनेशन चांगलं असतं, पण एकमेकांसाठी ऍडजस्टमेंट कराव्या लागतात, मदत करावी लागते आणि ती आम्ही सगळेच एकमेकांना तिघांची पूरक क्षेत्र आहेत तसं बघितलं तर. त्यामुळे आम्हाला एकमेकांची खूप मदत होते. मिलिंदच्या विषयी प्रेक्षकांना सगळं माहिती आहे. तुझ्याविषयी आज अजून जास्ती कळलंय. तुझ्या लेखाविषयी सांग. माझ्या मुलाचं नाव सुरेल आहे. त्याच्या सुरेल नाव आहे. त्याच्या नावानेच माझी इव्हेंट कंपनी आहे सुरेल क्रिएशन्स. तो पण त्याने बॅकग्राऊंड स्कोर यामध्ये स्पेशलायझेशन केलंय. US ला म्हणजे होता, हॉलिवूडला होता तो, आणि आता हिंदी वेब सिरीज, हिंदी फिल्म्स त्याच्यामध्ये तो बॅकग्राऊंड स्कोर करतो. गाण्यांची प्रोग्रामिंग करतो, गाण्यांचं अरेंजमेंट करतो आणि त्याची स्वतःचे काही प्रायव्हेट सॉंग्स पण तो करत असतो. इंग्लिश गाणी तो स्वतः कंपोज करतो. ही इज अ म्युझिक प्रोड्युसर बेसिकली. सो तो पण म्युझिक मध्येच आहे. आम्ही असं सगळं आमचं. आता तुझ्या आजूबाजूला सगळ्या नट्या, डायरेक्टर, प्रोड्युसर सगळे फिरत असतात, म्हणजे त्यांच्याशी संपर्कात तू सतत आहे. तर तुला मनात असं कधी वाटलं का सगळ्यांना अवॉर्ड देण्याचं काम मी करते किंवा अरेंज मी करते, मला असं कधी ते बेस्ट ऍक्ट्रेस किंवा बेस्ट इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून अवॉर्ड मिळण्यासाठी स्टेजवर जाता येईल का, किंवा कधी तू आतापर्यंत गेली आहेस का? मला 2 वर्ष सलग इव्हेंट मॅनेजमेंटचे अवॉर्ड्स मिळालेली आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. गायिका असं खूप वाटत होतं मला लहानपणी की मला गाणं शिकायचंय, म्हणून मी गाणं शिकायला सुरुवात केली. पण मी माझ्या मध्येच टॉन्सिलचं ऑपरेशन झालं, मी गाणं सोडलं. मग मी हार्मोनियम शिकले. मी 4 परीक्षा दिल्या हार्मोनियमच्या आणि त्याच्यानंतर मग गाणं माझं जर्नलिझमकडे गेल्यावर गाणं पूर्ण बंद. पण नंतर मग मला असं ते फार असं चुकल्यासारखं वाटायचं की गाणं पाहिजे. आमच्या घरात तसं गाणं होतं माहेरी. भाऊ म्हणजे आवड म्हणून तबला वाजवतो, माझी वहिनी गाते, माझे वडील चांगले गायचे, तर असं घरात गाणं होतं आमच्या ना. तर मला असं वाटायचं की मला पण गाण्याच्या घरात जायचंय, म्हणून मला गाणाऱ्या मुलाशीच लग्न करायचं होतं. आणि ते मी माझं स्वप्न खरं केलं. लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? आमचं चक्क अरेंज मॅरेज आहे असं. तर त्यामुळे म्हणजे मला गाणारा मुलगा हवा होता आणि त्यांना गाण्याला सपोर्ट करणारी मुलगी हवी होती. हे आमचं मॅच झालं आणि त्याच्यामुळे बाकी कुठल्या गोष्टी बघितल्या नाही, फक्त गाणं. अरे वा, हा गातोय. ऍक्च्युली मी तसंच बघितलं की मी त्याला, कारण गाणं करताना तो नोकरी करूच शकणार नव्हता. तर मी त्याला सांगितलेलं की मी नोकरी करेन, तू गाणं कर फक्त. आणि मी तेच केलं. म्हणजे सुरुवातीचे अनेक वर्ष मी जॉबच करत होते आणि मग त्याचं करिअर चांगलं सुरू झाल्यावरती मी पण फ्रीलान्सिंग चालू केलं. पण मला असंच होतं की मला नवरा गाणारच पाहिजे आणि त्याला सपोर्ट करणारी, असं आमचं ते झालं लग्न. अमृताजी, आज मला ना तुम्ही ज्या काय गप्पा मारल्या इव्हेंट बद्दल, म्हणजे सगळे जे काय तुमच्या मनातले प्रश्न विचारलेत, तर मला ना माझ्या मनातले म्हणजे मी सगळ्यांच्याकडे बाहेर डिस्कस होतं तेच प्रश्न मी तुला विचारले. मी असं काही विशेष प्रश्न विचारले तर पण मला ते उत्तर द्यायला ना खरंच खूप मजा आली. कारण ना खरंच इव्हेंट बद्दल खूप कमी लोकांना माहिती असते की हे क्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे. तर ते सगळे ते प्रश्न तुम्ही इतके छान विचारले ना, मला त्यामुळे उत्तर द्यायला खूप मजा आली एकतर. आणि दुसरी गोष्ट, हा आपला 1 on 1 जो तुमचा हा कार्यक्रम आहे ना, तर ह्या कार्यक्रमात मला तुम्ही बोलवाल असं मला कधीच वाटलं नव्हतं. कारण तुम्ही आतापर्यंत एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलाखती घेतल्यात, एवढ्या मोठ्या लोकांची गप्पा मारल्यात. तर मी हे रेग्युलर बघत होते तुमचे कार्यक्रम. कारण खूप छान पद्धतीने सगळ्यांशी तुम्ही बोलता, नॅचरली असे प्रश्न विचारता आणि खूप मोठ्या मोठ्या हस्ती याच्यामध्ये येऊन केल्या. मला तर हा कार्यक्रम म्हणजे पहिल्यापासूनच आवडत होता. पण मला कधी असं वाटलंच नाही की तुम्ही मला यात बोलवाल आणि ह्यांच्या रांगेत मला बसवाल. सो त्याबद्दल मला खरखर तुम्हाला मनापासून अगदी धन्यवाद द्यायचे. आणि आता मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना ऑलरेडी सांगितलंय की तुम्ही हा कार्यक्रम रेग्युलर बघत जा आणि याला सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे कॉमेंट करा. कारण अमृताजी आमच्या एवढ्या सुंदर आहेत, एवढ्या छान बोलतात, हे करा. तर त्याच्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे तुम्हाला बघायला आणि तुमचं बोलणं ऐकायला आणि तुमचे जे पाहुणे येतात त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी नक्की सगळ्यांनी बघा असं मी सगळ्यांना सांगते.
सो मला खूप मजा आली आज इकडे येऊन. थँक्यू सो मच. मानसी, आज तू अमृता फिल्मच्या 1 on 1 या कार्यक्रमात आली आहेस, त्याबद्दल माझ्या स्पॉन्सरनी तुझ्यासाठी खूप साऱ्या गिफ्ट्स पाठवल्यात. अरे वा. त्या मी तुला आता देते. हे डॉक्टर GD पोळ यांचं हॉस्पिटल आहे आणि कॉलेज पण आहे, मेडिकल कॉलेज. हे सगळे आयुर्वेदाचे प्रोडक्ट आहे. अरे वा, छान, मस्तच. डॉक्टर GD पोळ फाउंडेशन, थँक्यू सो मच. हे निरगुडकर फार्म्स तर्फे आहे. सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत आणि सगळे घरगुती केलेले असतात. अप्रतिम आहे. तुझ्या मिलिंदला आणि तुझ्या लेकाला, सुरेलला, मला नाव खूप आवडलं त्याच्यासाठी. निरगुडकर फार्म्स हे मला खूप छान माहिती आहे. अत्यंत दर्जेदार प्रोडक्ट साठी ते फेमस आहे. सो थँक्यू सो मच. डॉक्टर शिवानी मयेकर हिने दिलेला आहे. आणि नॉट ओनली दॅट, पुढचं 1 वर्ष तुला तुझे डेंटल काही ट्रीटमेंट असेल तर फ्री मिळेल. तर नक्की त्याचा फायदा. हे सगळे माउथ ओरल हेल्थ साठीचे प्रोडक्ट आहेत. डॉक्टर शिवानी संदेश मयेकर, थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. हे 5 वेगवेगळे नेल पॉलिश आहेत. ते मी आणलेले आहेत लंडन वरून तुझ्यासाठी खास. थँक्यू. आय लव्ह यू. लव्ह यू टू. हे सिरोचे प्रोडक्ट आहेत. एक बाटलीची किंमत या खरं 4 ते 5 हजार आहे. परंतु या कंपनीने इकडे आणून त्याचे अनालिसिस केलंय आणि इंडियामध्ये बनवले. तर इथे 350-400 रुपयाला एक प्रोडक्ट आहे. या कंपनीचे जवळजवळ 250 ते 300 प्रोडक्ट आहेत. ते अमेझॉन वरती उपलब्ध आहेत. याचे सर्व डिटेल मी तुला नंतर व्हॉट्सअप करते. वापर, नक्की वापरेन. सिरो कंपनी. अच्छा, सिरो कंपनी. थँक्यू, थँक्स अ लॉट. त्याचे डिटेल्स याच्यावरती लिहिलेले आहेत. अच्छा, ओके. प्रत्येक बॉटल मी वाचते. येस.